एकाग्र मन म्हणजे एके ठिकाणी स्थिर झालेलं मन। आपण खूपदा एकाग्रता हा शब्द वापरतो किंवा हा मुलगा खूप चांगला अभ्यास करतो कारण याचं मन अतिशय चांगलं एकाग्र होतं। आपल्याला माहिती आहे की नेमबाजीमध्ये एकाग्रता लागते, अगदी बॉलिंग करताना एकाग्रता लागते, क्रिकेट खेळताना एकाग्रता लागते, फुटबॉल खेळताना एकाग्रता लागते, सगळ्या गोष्टीत एकाग्रता लागतच असते हो। एकाग्रता म्हणजे तरी काय? अग्र म्हणजे काय तर पुढे, एक म्हणजे काय त्या पुढे असलेल्या गोष्टीवरती आपलं मन केंद्रित झालेलं आहे। कारण जेव्हा आपलं मन एकाग्र होतं तेव्हा आपल्या मनाच्या सगळ्या शक्ती म्हणजे ज्ञान ग्रहण करण्याच्या शक्ती, निरीक्षण, परीक्षण आणि त्याचं विश्लेषण आणि नंतर त्याचं स्मरण, या सगळ्या गोष्टी एकात ना एक येत असतात। त्या सगळ्यावरती त्याचं मन एकाग्र झालेलं असतं। एकाग्रता ही फक्त नैसर्गिक देणगी नाही, एकाग्रता हे एक कौशल्य आहे। म्हणजे एकाग्र मन आपण कमवू शकतो। आपल्या मनाला जर योग्य प्रशिक्षण दिलं तर आपलं मन अधिकाधिक एकाग्र होऊ शकतं। तर एकाग्र होणे ही कला आहे, कौशल्य आहे, गुण आहे आणि तो मनाचा प्रकार देखील आहे।